एवढं काय स्पेशल आहे हम्पीत? काही जागांना बदल शिवत नाही. हम्पीचं तसं आहे. वर्तमान काळ आणि पास्ट या दोघांना एकत्र कॅरी करता हम्पी. इथल्या माणसांचे कपडे, भाषा, चलन, संस्कृती, इथली माणसं हे सगळं बदलत नाही. पण हम्पीचा आत्मा तसाच आहे, अनचेंज्ड. जे घडून गेलंय त्याला मिस करणं नाही, जे घडतंय त्याबद्दल खेद नाही. जो है सब ऑलराइट. हॅलो नमस्कार मित्रांनो, हम्पीच्या सिरीज 3 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सिरीज 1 सिरीज 2 कोणी बघितली नसेल तर ती सुद्धा बघा. आणि आत्ता आपण चाललेलो आहोत अच्युतराय टेम्पलकडे. आणि समोर तुम्ही बघताय हे आहे हम्पीचं अच्युतराया मंदिर. आणि मंदिराच्या समोर ह्या एक साईडला आहेत ते आहेत अच्युतराया बाजाराचे अवशेष आहेत. आणि हा आहे मंदिराचा गेट. आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. या ठिकाणी तिकीट वगैरे काय नाही आहे आणि या ठिकाणी गर्दीसुद्धा नाही. आम्ही सकाळी आलो आहे तरी पण कोणीच नाही आहे मंदिरामध्ये. पूर्णपणे शांतता आहे. आणि समोर बघताय ती आहे मातंग टेकडी आणि त्याच्या खाली हे मंदिर आहे. आणि हा आहे मंदिर परिसर पूर्ण भग्न अवस्थेत अशा पडलेला आहे. त्या बाजूने बघा मी माझ्या पाठीमागे बघत असाल ती आहे मातंगा हिल, मातंगा टेकडी. आणि हा आहे माझ्या पाठीमागचा मेन गेट. तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते 1434 मध्ये सम्राट अच्युतराया यांच्या काळामध्ये बनलेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे ते भगवान विष्णूंचं मंदिर आहे. आणि हा मंदिराचा मेन मंडप आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता शिल्पकला कशी कोरलेली आहे. सर्व खांबांवर शिल्पकला तुम्ही बघू शकता. वरचे छप्पर तुटलेलं आहे. समोर गर्भगृह आहे आणि समोर मूर्ती वगैरे नाही आहे. 3 बाजून 3 गेट आहेत. गेट बंद आहेत. मंदिरात मूर्ती नाही आहे. आणि शिल्पकला बघा प्रत्येक खांबावर वेगळ्या वेगळ्या मूर्ती आकारलेल्या आहेत. नरसिंहा मंदिर पाठीमागे माझ्या बघता नरसिंहा मंदिर आहे. आणि इकडे समोर सुग्रीव गुफा आहे. आणि आता आपण पोहोचलो आहे इथे सुग्रीव गुफा. ही सुग्रीव गुफा आहे मान्यता घेण्याचा हम्पी. मित्रांनो रामायणामध्ये जो किष्किंधा नगरी म्हणून जो उल्लेख आहे ती किष्किंधा नगरी आहे तीच ही आत्ताची हम्पी आहे. आणि आत्ता जे आपण आहेत ही आहे सुग्रीव गुफा. हनुमान आणि सुग्रीव ह्याच ठिकाणी भेटलेले होते. छोटीशी गुफा आहे लहानशी अशा प्रकारे दगडी आहेत आणि दगडीच्या मध्ये ही गुफा आहे. आपण अच्युतराय मंदिराकडून विठ्ठला मंदिराकडे जाताना रस्त्यामध्ये ही गुफा भेटते आपल्याला सायकलवरनं जाताना. आता आपण इथून डायरेक्ट जातोय विठ्ठला टेम्पलला. आणि मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत विठ्ठला मंदिरला. आणि हा समोर बघताय तुम्ही विठ्ठला मंदिर बाजार. खूप मोठा बाजार आहे, भग्नावशेषमध्ये पडलेला आहे. आणि मित्रांनो त्या काळामध्ये हम्पी खूप मोठी बाजारपेठ होती आणि भारतात नाही तर जगामध्ये खूप प्रसिद्ध अशी बाजारपेठ होती. या ठिकाणी लोक मोती, हिरे, रेशीम, घोडे यांचा व्यापार करत असत. आणि बाहेरून अनेक देशातून व्यापारी इथे येत असत. आणि मित्रांनो हा आहे विठ्ठला मंदिराचा गेट समोर बघताय. आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये जातो. इथे तिकीट काढून आतमध्ये जावं लागतं. आणि हा आहे विठ्ठला मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. आणि मित्रांनो ह्या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आपल्याला रंगमंडप आणि महारंगमंडप, कल्याण मंडप, लक्ष्मीनारायण मंदिर असे अनेक मंदिरे आणि वास्तुशिल्प बघायला भेटेल. चला तर
या ठिकाणची जगप्रसिद्ध वस्तू म्हणजे तुम्ही बघत आहात गोल्डन चॅरिट, जे आपल्या आत्ताच्या 50 रुपयाच्या नोटीवर आहे. हे गरुडा रथ आहे. आणि आत्ता जे समोर बघताय ते आहेत जगप्रसिद्ध असे म्युझिकल प्लेयर. त्याची माहिती आहे का? 56 संगीत स्तंभ म्हणजे म्युझिकल पिलर्स आहेत. त्या प्रत्येक मोठ्या खांबाला अनेक छोटे छोटे खांब जोडलेले आहेत. आणि मॅजिक काय आहे माहितीये? जेव्हा तुम्ही या छोट्या खांबांवर बोटाने हलकेच ठोकता तेव्हा त्यातून संगीताचे वेगवेगळे सूर ऐकू येतात. जसे की सा रे ग, अगदी तबला, वीणा, डमरू यासारख्या वाद्यांचे आवाज त्यातून येतात. आणि हे खांब कोणतेही मेटल किंवा लाकडाचे नाहीत, तर एकाच अखंड दगडातून कोरलेले आहेत. इंग्रजांनी तर हे रहस्य जाणून घेण्यासाठी 2 खांब तोडून बघितले, पण त्यांना आत काहीच सापडलं नाही, फक्त पोकळ दगड. आजचे मोठमोठे इंजिनियर्स आणि सायंटिस्ट पण थक्क आहे की त्या काळात कोणत्याही मॉडर्न टेक्नॉलॉजी शिवाय हे अकॉस्टिक मिराकल कसं शक्य केलं असेल. तर हे फक्त एक मंदिर नाही, हे आपल्या पूर्वजांच्या नॉलेज, सायन्स आणि कलेचा एक माइंड ब्लोईंग पुरावा आहे. आणि मित्रांनो, आता आपण जातोय जे मेन आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. आणि तुम्ही समोर बघताय प्रत्येक खांबावर शिल्पकला बघा, जबरदस्त अशी शिल्पकला आहे. आणि आता समोर आपण गाभाऱ्याकडे जाऊया. गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघताय इथे मूर्ती नाही आहेत मित्रांनो. इथली मूर्ती आपल्या पंढरपूरमध्ये आहे. आणि त्यावेळेस युद्धाच्या काळामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी ही मूर्ती पंढरपूरला पाठवली होती. आणि मित्रांनो, वरती आपण मंदिर बघितलं आणि जो गाभारा बघितला त्याला प्रदक्षिणा पथ म्हणून हे आहे. इथं खालून इकडे अंधार खूप आहे. आणि मित्रांनो, हा समोर तुम्ही बघताय हा आहे कल्याण मंडप किंवा लग्न मंडप. ह्या मंडपाचा वापर त्या काळामध्ये जे वर्षातून देवी देवदेवतांचे जे विवाह करायचे त्याच्यासाठी वापरायचे. आणि ह्याच्या खांबांवरती तुम्ही शिल्पकला बघा, अतिशय उत्तम नमुना आहे शिल्पकलेचा त्या काळातील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अच्युतराय मंदिर आणि विठ्ठला मंदिर. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघूया रॉयल पॅलेस, लोटस महाल आणि हजारे रामा टेम्पल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.